नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहूया ताकातला ढोकळा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी 1 वाटी इथं बेसन घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी ताक घेतलेलं आहे. दोन्ही एकत्र करून आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे. मी हे भिजवून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आधी आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे व एका प्लेटला तेल लावून ठेवायचं आहे. त्या ढोकळ्याच्या मिश्रणमध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा व अर्धा चमचा इनो घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं जास्त फेटाल तेवढा तुमचा ढोकळा स्पॉन्जी होईल. अर्धा चमचा हळदही टाकायची आहे. ते मिश्रण चांगलं फेटल्यानंतर ते आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालणार आहोत व थोडंसं टॅप करणार आहोत, म्हणजे त्यातले एअर्स निघून जातील. आता आपण याला 15 मिनटं स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. मी तुम्हाला आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवायला सांगितलं, कारण की हे आपण फेटल्यानंतर लगेच त्याला स्टीमला ठेवायचं आहे, म्हणजे ढोकळा आपला एकदम स्पॉन्जी बनतो. आपला मस्त असा जाळीदार ढोकळा तयार आहे. पाहू शकता तुम्ही किती छान स्लाइस पडतात त्याचे. एकदम स्पॉन्जी झालेला आहे. आता मी तडक्याची तयारी करते. तुम्ही पाहू शकता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, पांढरे तीळ आणि कारळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, थोडासा हिंग, हे सगळं आपण मिश्रण चांगलं तडतडून द्यायचं आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. त्यामध्येच अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा साखर मिक्स करायची व हे सर्व मिश्रण आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही खमंग असा ढोकळा आपला तयार आहे, एकदम स्पॉन्जी, खायला तयार. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.